श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। मुलीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या माहेरच्या मंडळींवर जावयासह सासरच्या 9 जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या मारहाणीत फिर्यादी महिला सुमन कुदळे आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले असून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तुटून गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सुमन कुदळे यांची मुलगी लक्ष्मी हिचा विवाह वडाळा महादेव येथील कृष्णा वायकर याच्याशी झाला होता। मात्र लग्नानंतर किरकोळ कारणावरून लक्ष्मीला वारंवार मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप माहेरच्यांकडून करण्यात आला आहे। दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी धार्मिक कार्यक्रमानिमित्त सुमन कुदळे या आपल्या नातेवाईकांसह वडाळा महादेव येथे आल्या होत्या। कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी भेट दिली। मात्र मुलगी सासरच्या त्रासाबाबत सांगू लागल्यावर वातावरण अचानक तणावपूर्ण झाले। जावाई कृष्णा वायकर याने शिवीगाळ करत आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर सासरच्या मंडळींनी एकत्र येत माहेरच्या लोकांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। लाकडी काठी, बॅट आणि काठीसारख्या वस्तूंनी बेदम मारहाण करण्यात आली। यात सुमन कुदळे यांच्या हातावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली, तर त्यांचे भाऊ रवींद्र वायकर यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर मार लागला। इतकेच नाही तर फिर्यादीची भाऊजई जनाबाई यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने तुटून नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या घटनेनंतर सुमन कुदळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी जावाई कृष्णा वायकरसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान पुन्हा इकडे आलात तर हातपाय तोडून टाकू अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। मुलीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या माहेरच्या लोकांवरच हल्ला झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।